आरू काय ग, आता कशी आहे तब्येत त्यांची? 103 ताप आहे. त्यांची तब्येत जरा जास्त बिघडते असं वाटतंय. बापरे, आता काय करायचं? दुसऱ्या कुठल्या डॉक्टरला बोलवू काय? अरे आता एवढ्या रात्री कुठला डॉक्टर असणार आहे? मी घरगुती उपाय करून बघते. आलेच मी. काय अवस्था करून घेतलीस पोरी. बाप म्हणून कुठं कमी पडलो ग? थोड्या वेळ अशाच या पट्ट्या ठेवत राहिले ना की हळूहळू ताप उतरेल आईंचा. बरं झालं आरोही, तू हे सगळं लगेच करायला घेतलंस. कारण की डोक्यात जर ताप गेला असता तर जास्तच प्रॉब्लेम झाला असता. तन्मय, तू आता जाऊन झोप. मी आहे आईंजवळ. त्यांचा ताप उतरल्याशिवाय अजिबात हलणार नाहीये मी इथून. नाही आरोही, मी थांबतो. तुला तसंही सकाळी लवकर उठायचं असतं, तू जा. तन्मय, ऐक ना माझं. तुला शांत झोपेची गरज आहे. उद्या सकाळी जॉईन होतोयस ना तू. जा, जाऊन झोप. मी आहे इथे. आरोही, आईची तब्येत बरी नसताना मला झोप लागेल का? अरे पण तन्मय, मला काय वाटतं ना, तुम्ही दोघं जाऊन झोपा, मी इथे थांबते. मी घड्या ठेवते. नाही नाही नको. त्यापेक्षा तन्वी तू अप्पू सोबत जाऊन झोप. मी थांबते आईंजवळ. आरोही तू थांबतेस तर मी पण थांबतो. तन्मय प्लीज म्हणते ना मी. जाऊन झोप ना. मी आहे इथे. ठीक आहे, काय लागलं तर सांगा. तन्वी, तन्वी, अगं तू इथे काय करतेस? हा आई. आई आई बऱ्या आहात ना तुम्ही? खरंच सॉरी. मला कधी डोळा लागला मला कळलंच नाही. म्हणजे तू रात्रभर इथेच होतीस? वाजले किती? आई 6 वाजलेत. बापरे. आई काय करताय तुम्ही? पडून राहा तुम्ही अजूनही. पण बऱ्या नाही झालात. बरं वाटतंय आता मला. बरी आहे. ताप नाहीये आता. पण ताप नाहीये म्हणून लगेच उठू नका तुम्ही. तुम्हाला आरामाची खरंच गरज आहे आई.
आणि काही हवं असेल ना तुम्हाला तर तुम्ही मला सांगा. मला काही नकोय, मला खरंच बरं वाटतंय. तू आता गेलीस तरी चालेल. अगं खरंच जा तू. रात्रभर इथे थांबली होतीस, दमली असशील. जा, थोडी विश्रांती घे. आई अहो रात्रभर उलट्या झाल्यात तुम्हाला. तुमच्या पोटात काहीच नाहीये, तुम्हाला अशक्तपणा आलाय. तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी हलकं काहीतरी खायला घेऊन येते. आरोही खरंच मला काही नकोय आता. आई तुम्हाला अशक्तपणा आलाय, थोडं काहीतरी खाऊन घ्या म्हणजे अजून बरं वाटेल. अगं माझं आई, आई सांगते ना मी, आराम करा तुम्ही, मी आलेच पटकन. हा साखरेचा डबा दे. अरे हे मीठ आहे, साखर लागते चहाला. सवय नाही ना तुला. हा हा अरे बाबा, हा ही कॉफी आहे काय? नाही नाही साखरच आहे. साखरच आहे काय? काय करताय तुम्ही हे? आनंदा तन्मय तुम्ही का करताय चहा? मी येतच होते ना. आईची तब्येत कशी आहे? टेम्परेचर चेक केलं? हो तन्मय नको काळजी करूस, बरे आहेत त्या आता. तापही उतरलाय त्यांचा. चला देवच पावला म्हणायचा. तू आईची रात्रभर काळजी घेतलीस ना, म्हणून आईला एवढ्या लवकर बरं वाटलं. तन्मय अरे आई म्हणून त्यांनी किती रात्री जागवले असतील, त्यापुढे काहीच नाहीये. ओ हॅलो 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 हॅलो, आजचा नाश्ता मी करणार आहे. हॅलो हॅलो हॅलो, मी पण आहे ना मदत करायला. बस काय? हा आम्ही करणार आहोत. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? मी तुझं काही ऐकणार नाहीये. आज तू कंपल्सरी आराम करायचा. जा. तन्मय उगाच काहीतरी हट्ट करू नकोस. आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, जा जाऊन फ्रेश हो. मी पटकन इकडचं सगळं आवरते. त्यापेक्षा तू हट्ट न करता जाऊन आराम कर ना, इथलं मी बघतो. तन्मय काय चाललंय तुझं? असं काय करतोय सर? तन्मय हे बघ, मला आईना पोहे करून द्यायचे, त्यांच्या तोंडाला पण जरा चव येईल ती. हा मग आम्हाला सांगायचं ना कसं करायचं, आम्ही करतो है ना. तन्मय तू इथे काम करत असताना माझं बाहेर लक्ष लागणार आहे का? दे ना पटकन, ऐक ना माझं जरा. काल रात्री मी तुझं ऐकलं, आता तू माझं ऐकायचं. जा. काय चाललंय तू? आनंदात तूच सांग रे ह्याला. आनंद काका प्लीज तुम्ही हिला समजावा, नवऱ्याचं कधीच ऐकत नाही. तन्मय काही काय बोलतोयस तू? आनंदा सांग ना रे हे ह्याला. माझ्या बाजूने तन्मय, please. नाही नाही. एक मिनिट. तुमचं हे जे काय नवरा बायकोचं भांडण आहे ना, ते तुम्ही दोघांनी करा. मला त्याच्यामध्ये वडू नका. तुमचं चालू दे. हा बघितलं, ऐकलंस तू? चल जा. ते माझ्या बाजूने मी करणार. तू जा. तन्मय असं नको ना रे करणार. करूस. चल ना मी पटापट. करणार. तन्मय तू आवर ना, जाऊन पटकन जा. नाही, नाही, तन्मय तू ते बघ, जा. लागेल हे बघ, हळूहळू. तुझ्यामुळे बघितलं झालं हो बाजूला. मी दाखवते तुला कसं करायचं, तू मदत कर मला, बस. तन्मय मी करते ना, जा जाऊन बस, जा आराम कर, जा. नाही नाही मी या दोघांचा संसार असाच सुखाचा होऊ दे. यांच्या सुखाला कोणाची दृष्ट लागू देऊ नको देवा. तू ऐक, तू काय करतेस इकडे? ताई दूध आणले तुमच्यासाठी. तन्मय, तन्मय मी फक्त तुझ्याच हातून दूध पिणार आहे. तन्मय कुठे आहेस तू? तन्मय साहेब ते कधी आलेत? कुठे कुठे आलेत म्हणजे इथे आलेत. तन्मय काल रात्री आला होता ना? तन्मय काल रात्री इथे आलाच नाही? नाही. तन्मय का नाही आला इथे? तन्मय कुठे आहे? बाबा तुम्ही काल रात्री तन्मयला फोन केला होता का? तो इथे आला होता ना काल रात्री? कुठे गेलाय तो? तन्मय कुठे आहे? मी तुम्हाला काहीतरी विचारते बाबा, तन्मय कुठे आहे? ते हो आला होता बेटा तो इथेच बसला होता तुझ्या शेजारी, आणि सकाळी गेला. मग ही असं का म्हणते की तो आला नव्हता म्हणून? तिला कुठे माहितीये बेटा?
तो आला होता, तुझ्या शेजारीच बसला होता आणि सकाळी गेला. कुठे गेलाय? कुठे गेला माहित नाही, पण कुठेतरी अर्जंट काम आहे त्याचं म्हणून जातो म्हणाला. मला माहितीये तो कुठे गेलाय. तू का तो कुठे निघालीस? पप्पा तो आरोही पर्यंत पोहोचण्याआधी मला त्याला थांबवायला हवं. हे बघ नंदिनी, मी हात जोडतो तुझ्या पुढे. तर बघ तू कुठं आलो नकोस इकडं. पप्पा, मी जर इथून हलू नये असं वाटत असेल तर तन्मयला इथे घेऊन या. तन्मयला इथे घेऊन या आत्ताच्या आत्ता. मी बोलवतो, पण आधी दूध पी बेटा, दूध. नाही पप्पा, मी तन्मयच्या हातूनच फक्त दूध पिणार. मी तो आल्याशिवाय खाणार नाही, पिणार नाही, काहीही करणार नाही. मी उपाशी मरेन, पण मी तन्मय आल्याशिवाय काही खाणार नाही. बेटा बोलवतो. आता बोलवतो, पण तू हलू नकोस. बोलवतो. पुरे ग, म्हणजे छान झाले, पण मला आता इच्छा नाही. पुरे नाही आई, काल रात्रीपासून तुमच्या पोटात काहीच नाही. शेवटचा घास आहे तेवढा खाऊन घ्या प्लीज. अग बरं आई, दुपारच्या जेवणासाठी तूप जिऱ्याची फोडणी टाकून मस्त वरीचा भात करते. तुझं नाव अन्नपूर्णाच ठेवायला हवं होतं. आजारी माणसासाठी पथ्याचं जेवण सुद्धा किती चविष्ट बनवतेस. आणि मी बरी आहे आता. माझी सेवा पुष्कळ झाली. पुरे आता तुम्ही सगळेजण जे खाल ना तेच मलाही चालेल. हो पण आई, तन्मय उठला का? त्याला आज सकाळी लवकर जायचंय ना. त्याच्या चहा नाश्त्याचं बघ जरा. आई हा तो केव्हाच उठलाय. तुम्ही तन्मयची काळजी खरंच नका करू. तुम्ही आराम करा आई. आपले फॅमिली डॉक्टर काल नाशकात नव्हते, पण आता मी पुन्हा एकदा त्यांना फोन करून बघते. ते आले असतील ना तर त्यांच्याशी बोलून घेते. अगं नाही, डॉक्टर नको आता. कशाला? मी बरी आहे. मी आता हिंडा फिरायला लागेन. खरंच नको. हो बरोबर आहे तुमचं आई, पण एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यायला काय हरकत आहे. ताप, उलट्या हे सगळं कशामुळे झालं ते कळेल तरी आपल्याला निदान. बर, आता तू म्हणतेस तर तसं करू. बरं आई, तुम्ही आता आराम करा. जेवण झालं की मी हाक मारते तुम्हाला. ऐक, हा, थँक्यू. आनंदा, चहा. थँक्यू. तन्मय,
दे, मी बोलते तिच्याशी. नाही नको, काय गरज नाही. तन्मय, तू शांतपणे खा, मी बोलते तिच्याशी. दे. आरोही, बोल नंदिनी. हॅलो. काय झालं? अरे काय माहित, काही बोललीच नाही ती. तन्मय, कदाचित चुकून लागत असेल तिचा फोन. नाही, असू दे ना, मी ठेवते माझ्याजवळ. तू शांतपणे खा. अगदीच तिचा परत फोन आला ना तर मी उचलते. अगं माझं होत आलंय, दे इथे. नंदिनी, तुमच्यासाठी नाही व्हायचं. नंदिनी बेटा, मी करते. तू 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 इथे कशाला आलीस? तू आराम कर बेटा. मी बिझी आहे, मी नंतर बोलतो. त्यांना एक मिनिट ऐक माझं ऐक. मला सांग, तू तू सकाळी मला न सांगता का निघून गेलास? मी उठले आणि तू दिसला नाहीस तर मी केवढे डिस्टर्ब झाले माहितीये. बरं ते जाऊ दे. ऐक, तू तू ना आत्ताच आत्ता इथे निघून ये. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. खूप अर्जंट काम आहे, लवकर ये. मी ऑफिसला निघतोय आता. अगं मी खूप घाईत आहे, मी आता नाही येऊ शकत. ठीक आहे, तू नाही येऊ शकत ना, मग मी तुझ्याकडे येते. तो तुझा प्रॉब्लेम आहे. हे बघ तन्मय, तू जर आत्ताच्या आता इथे आला नाहीस ना तर तू आयुष्यभर पछतावशील. आणि ही फक्त धमकी समजू नकोस. मी असं काहीतरी करेन ज्यामुळे नंतर तुला खूप पश्चाताप होईल. नंदिनी, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे. मला उशीर करून चालणार नाही. आपण संध्याकाळी बोलू. बाय. तन्मय, तन्मय ऐक माझं. तन्मय, नंदिनी, हे बेटा काय झालं? हे बेटा, कट केलास माझा फोन? हा? माझा फोन कट केला. नाही बेटा, बेटा चुकून माझा फोन झालं कट असेल. केला. नाही बेटा, चुकून झालं कट असेल. बेटा मी पप्पा माझा फोन कट केला. नाही मी जाऊन बघतो ना. अगं बेटा, माझा फोन कसा कट नेटवर्क केला? गेलं असेल बेटा. अगं त्याला सांगितलं होतं मला बोलायचं होतं. मी बोलत होते, त्यांनी फोन कट केला. ए बेटा, चुकून झालं असेल गं माझा बेटा. फोन कट केला. ए बेटा, त्यांनी माझा फोन कट केला. पप्पा, ऐक ना. मी त्याला सांगितलं होतं. ऐक ना. त्यांनी माझा फोन कट ए केला. बेटा, बेटा चुकून झालं. माझा फोन कट कसा केला? बेटा चुकून झालं माझा असेल. फोन ऐक कट माझं. केला. हे बघ. माझा फोन कट केला त्यांनी. माझा नंदिनी, फोन. हे नंदिनी. तन्मय, तू शांतपणे खा, मी तुझा डबा भरते. काय झालं? नाश्ता करा. डॉक्टर साहेब, अहो नंदिनी परत कालच्या सारखं करायला लागले. अहो भारीच हायपर झाले. मला काय करावं काय कळना झालंय बघा. होय साहेब 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 लवकर चला. नंदिनी ताई वेड्यासारख्या वागतात. म्हणतात तन्मय साहेब नाही आले तर मी जीव देईन. काय? चला चला लवकर लवकर या. डॉक्टर साहेब, मी बोलतो तुमच्याशी नंतर. हो. नंदिनी, हे बेटा, नंदिनी, नंदिनी दरवाजा उघड.
हे बेटा ऐक ऐक माझं. हे बघ नंदिनी बेटा बेटा तू सांगशील ते करतो. बेटा बेटा आधी ऐक. हे नंदिनी, हे बेटा बोल ना. नंदिनी, तुम्ही तन्मयला घेऊन या, नाहीतर मी जीव देईन पप्पा. नाही मी घेऊन येतो बेटा बेटा. पण तू असं काही करू नकोस. मी घेऊन येतो. पुन्हा एकदा तुझ्या जॉबसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे वा 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 तन्मय, आमच्या सगळ्यांच्याकडनं पण तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. हे घे बरं तन्मय, आई पोचल्यावर एक मेसेज तरी करशील. हो. सावकाश जा. चलिए. बाय बाय.